सरकार हस्तक्षेप करेल। त्यामुळे सन्माननीय सदस्य शेलार साहेब जे म्हटले ना की अशा पद्धतीने आयुक्तांना घाबरून ठेवलंय तुम्ही, हे आपण रेकॉर्डवरनं काढून टाकावं अशी आपल्याला विनंती आहे। तपासून त्यावर कारवाई केली जाईल। माझी सदस्यांना विनंती की मुंबईची अतिशय महत्त्वाची आणि चांगली चर्चा सुरू आहे। जे सदस्य बोलत आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं भान ठेवून चर्चा करावी। आरोप शेवटी ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून तर घ्या ना जरा। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला बोलत आहे, मी तुम्हाला बोलत आहे ताई, तुम्हाला मी बोलत नाही, मी आज ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या ना, ऐकून घ्या मी काय बोलतोय। फक्त सदस्यांनी सुद्धा बोलताना चर्चा चांगली करावी, विनाकारण आरोप करू नये। आरोप करा, आरोपाशिवाय चर्चा होणार नाही मला मान्य, पण विनाकारण आरोप करू नये। चांगल्या काय गोष्टी याबद्दल तुम्ही काय बोला, आरोप शेवटी होणारच, परंतु विनाकारण अंगावर वळवून घेऊ नये दोन्ही बाजूच्या लोकांनी सदस्यांनी, अशी माझी विनंती आहे। पण करा सो अध्यक्ष महोदय, मी पण या सदस्य आहे या सभागृहाची खूप वर्ष, मी सुद्धा मंत्री राहिलेले। मी जेव्हा बोलते तेव्हा मी जबाबदारीने बोलते, जर मी खोटं बोलते तर त्यांनी सांगावं। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी असंसदीय शब्द वापरला का, मी कुठली शिव्या वापरल्या का, मी कुठला चुकीचा शब्द वापरला का की तुम्ही मागे घ्यावा। तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या उत्तरामध्ये येऊ द्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण ऐकल्यात खूप गोष्टी, ऐकायची नाही ही ना सन्माननीय माझी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की ही जेव्हा आम्ही भूमिका मांडतो, ही भूमिका आम्ही लोकांसाठी मांडतो ना, लोकांची मांडतो ना। आम्ही इथे कशासाठी येतो, ज्यावेळी आम्ही बोलतो तर ऐकून पण घ्यायची भूमिका नसेल तर कशी होणार अध्यक्ष महोदय। हा, आयुक्तांच्या बाजूने जर मंत्री बोलायला लागले की ते असं नाहीये तर चुकीचं आहे। ऐकून घ्या, जे आपली प्रथा आहे, खाली खाली बस, खाली बस, खाली बस। आपली प्रथा आहे की प्रत्येक पक्षाचा सदस्य जो पहिला बोलतो त्याला पण जास्त वेळ देतो, अशी आपली प्रथा आहे। त्यामुळे या काँग्रेस पक्षाचे पहिले सदस्य आहेत, आपण आशिष शेलार साहेबांनाही बराच वेळ दिला, त्यांनाही पण वेळ देऊ, आणि त्यानंतर जे सदस्य बोलतात तो त्यांच्या वेळेतून तो कमी होईल। त्यामुळं नको आता, नको। अहो काय सागर साहेब, तुम्ही ज्येष्ठ आहात, बोला बोला। प्रस्ताव मांडला गेला अध्यक्ष महोदय, तेव्हा या प्रस्तावाची वेळ ठरली होती। आमच्याकडनं सत्ताधारी पक्षाकडनं सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी प्रस्तावाची सुरुवात केली, ती किती वेळ बोललेत आणि आता हे विरोधी पक्षातून किती वेळ बोलतात तेवढी एक माहिती दिली अध्यक्ष महोदय, म्हणजे दोघांचा वेळ सांभाळता येईल। आशिष शेलार साहेब 33 मिनिटं बोलले, आता हे 20 30 29 मिनिटं झाली, 29 मिनिट, 29 12:38 सुरुवात केली त्यांनी, 29 मिनिटं झाली। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, वेळ घालू नका, आता चर्चा होते। अध्यक्ष महोदय, हे आपल्याला डायरेक्शन झाले चुकीचं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मी एक महत्वाच्या विषयावर बोलते, कारण त्याच्यावरती काही लोक बोलले नाहीये, त्याच्याबद्दल बोलते की आम्ही वारंवार सन्माननीय अध्यक्ष महोदय सांगतोय। नाही, मला हे खूप वाईट वाटतंय की ज्यावेळी मी प्रश्न मांडते त्यावेळी एवढे तगडेने सगळे त्या ठिकाणी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही धारावीबद्दल मी बोलू इच्छिते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, धारावीतील जो आहे तो मोदानी पुनर्वसनच्या माध्यमातून मी सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नेहमीच धारावीच्या जो आहे तो जनतेचा हक्क कसा त्या ठिकाणी पायदळी तोडवला जात आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी त्या ठिकाणी नेहमीच मांडलेल्या आणि मुंबईच्या बाबतीमध्ये प्रस्ताव असताना मला सांगायला पाहिजे की धारावीच्या प्रकल्पाच्या बाबतीत बोलताना हा मोदानीचा जो प्रकल्प आहे तो सन्माननीय अध्यक्ष महोदय धारावीच्या हक्कांना त्या ठिकाणी पायदळी तोडवण्याचं काम करतोय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकल्पाच्या माध्यमातून हा महाघोटाळा प्रकल्प आहे, आमची लोक बाहेर जाणार आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 7 लाख लोकांना त्या ठिकाणी धारावीतून हलवण्याचा कट त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय सुरू आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला याआधी पण मी या ठिकाणी स्पष्ट केले की टेंडर डॉक्युमेंट मध्ये याचा सन्माननीय अध्यक्ष महोदय उल्लेख आहे, ते आम्ही उघड केलेलं आहे। आता मुलुंडची जागा असेल त्या ठिकाणी कोरबा असेल, मधल्या काळामध्ये मुलुंडच्या लोकांनी सांगितलं की दुसरी धारावी 2 आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला एक आपल्याला सांगायचं आहे की हा विकास नक्की कोणासाठी केलेला जात आहे, हा विकास जो आहे तो धारावीतल्या जनतेसाठी केला जाते की कोणासाठी केला जाते। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्या आता नवीन एक त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात आली जी खूप दिवसाच्या आम्ही बोलत होतो पण त्यावेळी सरकार स्वीकारत नव्हतं। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता आमच्या लोकांना ज्या ठिकाणी शिफ्ट करणार आहेत त्या रेल्वेच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी आमच्या लोकांना सन्माननीय अध्यक्ष महोदय मालकी हक्क सुद्धा मिळणार नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, 20 फेब्रुवारी 2024 ला रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हणजे RLDA
ने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की अदानी प्रेरित पुनर्वसनासाठी जी आहे ती जाणारी जी जागा आहे रेल्वेची ती आम्ही तुम्हाला पोट भाडे पट्ट्याने देणार नाही. म्हणजे रेल्वेने सरळ सरळ ती जमीन देण्यास सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नकार केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांना ओनरशिप मिळणार कशी सन्माननीय अध्यक्ष मिळते. याचाच अर्थ असा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय की रेल्वेच्या जमिनीत बांधण्यात येणाऱ्या सगळ्या पुनर्वसनच्या आमच्या ज्या इमारती आहेत त्यांना विक्री आणि खरेदी याचा पूर्णपणे जो अधिकार आहे तो मिळू शकत नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय. त्यांचं टायटल सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर होऊ शकत नाही हे मला या ठिकाणी सांगायचे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जर आमच्या लोकांना मालकी हक्क मिळणार नसेल, आमची 7 लाख लोक बाहेर जाणार असेल, माझं तर आव्हान आहे काही लोक आमच्याकडे येऊन बोलतात ना त्यांनी येऊन आमच्या बरोबर उभं राहावं, आमची लढाई लढावी धारावीची की बाबा ही जी लढाई चालली ही अडाणीच्या विरुद्ध चाललेली आमची धारावीची मंडळी बाहेर का जातील. आमचं एक म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, धारावीतल्या माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. धारावीला जे धारावी बनवलंय तिथल्या कष्टकऱ्यांनी बनवलेले आहेत, तिथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब माणसांनी बनवलेले आहे. पण मुंबईसाठी 100 करोडचा जर आम्ही त्या ठिकाणी रेव्हेन्यू देतो तर आम्हाला त्या ठिकाणी आमची जागा मिळाली पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा जमिनीचा घोटाळा आहे हे मी सातत्याने सांगत आलेले आणि आता सुद्धा मी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून आता मी बघते की किती त्यांना फायदे. मी मागच्या वेळी सांगितलं त्यांना सगळ्या टॅक्स एक्झम्पशन, त्यांना नॉन इंडेक्सेशन, त्यांना 90% रिलेटर, त्यांना त्या ठिकाणी जमिनी फ्री त्यांच्यासाठी. आणि आम्हाला काय, आम्हाला स्थलांतर, आम्हाला काय, आम्हाला त्या ठिकाणी रेल्वेच्या जमीन सुद्धा मध्ये आम्हाला शीर्षक पण पूर्ण टायटल पण पूर्ण होणार नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आम्ही तर तुम्हाला सांगतोच आहे की आता असं झालेलं आहे की मित्रांचं सरकार असल्यामुळे ज्या ज्या जमिनी आलेल्या त्या त्या जमिनीची झालेले, धारावीच्या धर्तीवर एअरपोर्टचं पण तेच चाललेले, एअरपोर्ट दिले, त्याच्या बाजूला एअरपोर्टची कॉलनी दिली. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 15-20 दिवसापूर्वी तिथे बुलडोजर गेला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 1600 लोक राहत होती, आता 350 लोक राहतात. त्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे, कारण एअरपोर्ट अडाणीला मिळाला, आता त्या बाकीची जी कॉलनी त्याच्यावर त्यांची नजर आलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आता ऐकलं मगाशी बांद्रा रिक्लेमेशन लँड MSRDC कोणासाठी चालली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. जो जमीन सरकारी है वो हमारे अदानी की है. मुलुंड कोरबा मिठागर, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी तर आमच्या शुभेच्छा देते आमच्या अबू आझमी साहेबांना, कारण त्यांच्यावर पण नजर गेली. आता आपको शुभेच्छा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी ऐकते सिंधी कॉलनी, अबुद्दय नगर, रमाबाई आंबेडकर नगर, मोतीलाल नगर, कोण आहेत अध्यक्ष महोदय हे की यांना मुंबईच्या मुंबई देण्याचं काम चाललंय की मुंबईच्या प्रत्येक विकासकांनी पहिला टीडीआर त्यांच्याकडून घेतला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, काम सुरू होत नाही, कामाचा तक्ता पूर्ण होत नाही, याच्या आधी यांना फायदे देण्याचं काम चालतं. अध्यक्ष महोदय, पूर्ण मुंबईच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छिते की पूर्ण मुंबई विकायला काढलेले सन्माननीय अध्यक्ष महोदय. इतर सगळ्या विकासकांना डीसी रूल, सगळ्या विकासकांना मुंबईच्या डीसी रूल सन्माननीय अध्यक्ष महोदय, पण अदानींसाठी अध्यक्ष महोदय सेपरेट डीसी रूलची नियमावली तयार करण्यात येते. असे कोण आहेत ते, कोण आहेत देशासाठी, त्यांनी काय केले सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्याच्याबद्दल मी खूप वर्षापासून फाईट करते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यांना माहिती आहे, मी त्यांना सुद्धा भेटलेले आहे, विनोद तावडे साहेबांना भेटले होते, कारण त्यांच्या काळातच ते देण्याचा निर्णय झाला. विनोद तावडेंच्या काळात मी सांगते ना, मी बोलते, मी तुम्हाला माहिती मी खरं बोलते जे बोलते ते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी अपेक्षा होती की गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती. म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, एक आंतरराष्ट्रीय स्थळाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं. अध्यक्ष महोदय, क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये. 23 कोटीचा MMRDAच्या माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं. दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिलं त्यांना ते. तिथल्या जनतेचा विरोध, क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध, सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मी कॅबिनेटमध्ये विषय उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. आज काय झाले सन्माननीय अध्यक्ष महोदय, आशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत. आमची गरीब पोरं कशी जाणार सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, त्यांनी रेट काय केले सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला थोडं सांगायचं आपल्याला. अध्यक्ष महोदय, पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं, बास्केटबॉल होतं, व्हॉलीबॉल कोर्ट होतं, बॅडमिंटन कोर्ट होतं, लॉंग टेनिस गेम होतं, कबड्डी ग्राउंड होतं, बॉक्सिंग रिंग होतं, जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं
CSR फंडातून आणि फ्रीमध्ये चालायचं, कमी किमतीत चालायचं. ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही 2 ते 2,500 खेळाडू याच्यामध्ये तयार केले, आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं, सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगायला पाहिजे, जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे 28,000 रुपये, बास्केटबॉलचे तासाला किती माहितीये 1,500 रुपये देऊ शकतो गरीब मुलगा. धारावी सारखा मतदारसंघामधला मुलगा 1,500 रुपये देऊ शकतो एका तासाला अध्यक्ष महोदय, तुम्ही मला सांगा. बॅडमिंटन साठी एका तासाला 2,100 रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा. सन्मान्य अध्यक्ष महोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे, मुळात डाव ह्याला क्लब करायचा. मला सांगा सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी मंत्री हरे होते, मला मी विचारायचे कोणता मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला. आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का आमच्या मधली गरीब मुलांना कलागुण यावे, त्यांच्यामध्ये क्रीडा भावना निर्माण व्हावी, ह्याच्यामधूनच एखादा मोठा कोणतरी खेळाडू निर्माण व्हावा, ऑलिम्पिक मध्ये जावा, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जावा. तुम्ही हे विकण्याचं काम केलं. त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय या मी 1.5 वर्षात जर काय बघितलं असेल ना, तर फक्त मित्र काळ बघितला. मित्रांना कशी मदत करता येईल, टेंडर देता येईल, हेच या ठिकाणी बघितलं. सन्मान्य अध्यक्ष महोदय मी 1.5 वर्षाचं फक्त वाचते यांचं काय काय. सन्मान्य अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड, एअर इंडिया लँड, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉलेजला आता सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब, त्या ठिकाणी मुलुंडची जागाची जागा त्यांना देण्यात आली. सायन कोडीवाडा येथे सिंधी कॉलनी, घाटकोपर येथे लबाबाई कॉलनी 1.5 वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं. सन्मान्य अध्यक्ष महोदय PGRGचं जागा देण्याचं काम झालं. त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्कोर्स देण्याचं काम झालं. लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं. या अध्यक्ष महोदय या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून सरकारी काय त्रास होतोय. संपवा चर्चा संपवा. काय काय हरकत आहे, ज्या काँग्रेस बस करणं अध्यक्ष महोदय. बोला अध्यक्ष महाराज, माझी हरकत अशी आहे की सन्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं. इथे पंतप्रधानांचा काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. चुकीचं असेल तर राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. बसा हा बसा. बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय काढून टाका. अध्यक्ष महोदय बोला. खाली बसा. सन्मान्य सदस्य मगाशी अमित मगाशी विनंती केली दोन्ही सदस्यांना की त्याचा मदार खोटा आहे, तुम्ही कृपा करून ते काढून घ्या. ज्या त्या म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष होते, काय सांगायचं ते काढून घ्या. करून काढलं जाईल. बोला संपवा संपवा. बसा काय बोलले अध्यक्ष महोदय, खरं सांगा. बसा खाली बसा. अमित साठम खाली बसा. बसा 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 बसा. जे चुकीचं असेल तर रेकॉर्डवरून काढलं जाईल. सर्वांनी काढून टाक. जे चुकीचं आहे ते रेकॉर्डवरून काढलं जाईल. अध्यक्ष महोदय तुला घेता नाव, तुम्ही नाव कशाला घेता? नाही अडाणी दोस्त. जे चुकीचं आहे ते दोन्ही बाजू सदस्य जे बोलले, जे चुकीचं आहे ते रेकॉर्डवरून काढलं जाईल. बस अध्यक्ष महोदय. अध्यक्ष काय अर्थ? अध्यक्ष महोदय आता थांबवा ना. अध्यक्ष महोदय किती वेळा तुम्ही त्यांना संधी देता? महोदय माझी हरकत ही आहे की तुम्ही म्हणालात मगाशी मी 33 मिनिटं बोललो. आता किती मिनिटं झाली? मी सांग आता किती मिनिटं आली? बोलतो मी. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या. मला बोलू द्या. तुम्ही विचारलं म्हणून मी वेळ सांगितला. आपल्याला 4 वाजेपर्यंत वेळ आहे. एकूण 4 तास. निम्मा वेळ विरोधी पक्षाचा, निम्मा वेळ सत्ता पक्षाचा मंत्र्याच्या उत्तरासहित. आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना, ते जे बोलतील ते. असं आहे ना. पण ऐकून घ्या. तर काँग्रेसचे सर्व सदस्य बोलणार आहेत. त्यांच्या वेळ हा सदस्याला नसतो, वेळ हा पक्षाला असतो. हळू 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 बोला, हळू बोला. वेळ हा पक्षाला असतो, सदस्याला वेळ नसतो. तर पक्षाच्या वेळेतून वेळ कमी केला जाईल.
बोला. अध्यक्ष आधार महोदय कार्ड. आधार कार्ड नाही. मी बोला. अध्यक्ष महोदय नाही लवकर का- संपवा. संपवते नाही का धारावी लवकर दिली संपवा. नाही का एअर इंडिया ताई, संपवा दिला लवकर. नाही का बांद्रा लिक्रेप्शन दिली नाही का मुलुंड दिली नाही का कुर्ला दिली नाही का कांजूरमार्ग दिली नाही का माझा ऐका. सावंतवाडी दिला नाही का रमाबाई दिली सन्माननीय अध्यक्ष महोदय मी खरंच मी बोलते. सांगितलंय काय खोटं बोलते मी सांगितलं आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय या 1.5 चुकीचं रेकॉर्डून काढलं जाईल. वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली मुंबई महानगरपालिकेचा संपवा कारभार ताई, हा लवकर जा. पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष महोदय, मी खोटं काय बोलते हो? नाही दिले का? उत्तर देऊ दे ना. मी सांगते कोणत्या कोणत्या जमिनी अडाणी दिल्या ते येऊ दे ना. काय खोटं बोलते येऊ दे त्यासारखे ना. लक्ष देऊ. अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली नाही मी संधी देणार नाही. बोला 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 तुम्ही काही तुम्ही बोला. बोला बोला. सारखी आहे संधी. सारखं म्हणजे काही बोलतात काय काय दिलं अहो मंत्री उत्तर देतील ना. मग अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे हे आम्ही आठवण करून देतो. अध्यक्ष मी महोदय मगाशी सांगितलं की- माझं बोलणं मी ऐका मगाशी ना. सांगितलं की माझी हरकत आहे का जे चुकीचं आहे ते माझी रेकॉर्ड हरकत काढलं आहे जाईल. का? आता याच्यापेक्षा काय हो, तुम्ही सांगायचं? पक्षपातीपणे वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही तुम्ही पक्षपातीपणे वागणार नाही ही नाही. आमची अपेक्षा आहे. नाही माझं वागणार. ऐकून घ्या. बोला 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 न ऐकता बोलताय आपण बोला की हरकत न बोला. ऐकता बोलताय. बोला तुम्ही बोला. आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीपणे वागणार नाहीत अजिबात नाही. म्हणून आमचं ऐकून घ्या. बोला. अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार अवास्तव आरोप पुराव्याविना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं. आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा